श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागार येथे 31 जानेवारी रोजी घडलेल्या भीषण अपघात प्रकरणात आता एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानं या घटनेची भीषणता अधिक ठळकपणे समोर आली आहे। माऊली हॉटेल परिसरात भरधाव प्रवासी कारनं दुचाकीला धडक दिल्यानंतर जखमी मोहम्मद हनीफ अजरबेगी यांना कार खाली अडकवून तब्बल 1.5 ते 2 किलोमीटर फरफटत नेण्यात आल्याचं आधीच उघड झालंय। मात्र नव्या व्हिडिओमध्ये डॉक्टर तांबे हॉस्पिटल जवळील मेडिकल दुकान परिसरापासून बोर्ली पंचतन येथील जुनी मशीद मोहल्ला तसेच पुढे आगरआळीच्या अरुंद रस्त्यावरून कार भरधाव वेगात जाताना स्पष्ट दिसत आहे। विशेष म्हणजे या दरम्यान एका दुचाकी स्वारासह 2 लहान मुले अवघड परिस्थितीतून थोडक्यात बचावल्याचं दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय। काही सेकंदांचा फरक असता तर आणखी मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती नागरिक व्यक्त करतायत। धक्कादायक बाब म्हणजे कार चालक ऋषिकेश बाळासाहेब जोत वय वर्ष 19 राहणार बाणेर पुणे हा मद्यप्राशन करून कार अतिवेगानं चालवत असल्याचे आरोप समोर आलेत। या नव्या खुलाशामुळे कार चालकाच्या बेदरकारपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। वादळवारा लाईव्हसाठी वैभव तोडणकर, बोर्ली पंचतन। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।